अरे सराव सन्स 2.4 पार्ट 1 वर्ग 9वी बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 3 त्याच्यामधलं प्रश्न दुसरा, खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करा. बरोबर आहे का रे. काल मी पण एक विसरून गेलो रे, छेदाचे परिमेयकरण का करतात. बरोबर आहे की काय रे, कामा वेळ आपण वाया घालवलो. बरोबर आहे की नाही रे. लक्षात ठेवा, आपल्याकडं 25 वस्तू आहेत आणि 5 लोकांमध्ये वाटून द्यायचे. आपण वाटू शकतो की नाही. म्हणजे एका एकाला किती येतील रे, मग 5 येतील. बरोबर आहे की नाही. परंतु जर अशीच गोष्ट असेल 25 वस्तू अशा संख्येत जर वाटायचे असतील तर वाटू शकतो काय. आपण वाटू शकतो काय बे, वाटू शकत. अबे याची किंमत किती होते 1.141 अँड सो ऑन. ना थांबते ना पुन्हा येते, काहीच होत नाही. कितीही दिवस काढलं, अख्खा जन्मभर जरी काढलो आपण तरी बी येत नाही. मग म्हणून म्हणतात किंवा म्हणून आपण करतो ह्याला एका इरॅशनल नंबरनंच मल्टिप्लाय करतो आपण. बरोबर आहे. जर केलो मल्टिप्लाय तर अशा प्रकारचं उत्तर येते आपल्याला. सेम दोघं जर असतील तर फक्त एकटाच येते बिचारा. मग आता याचं करू शकतो की आपण 2 हे एक कंप्लीट नंबर आहे ना, कोणाला भागू शकतो. मग काय प्रॉब्लेम, हे उत्तर जे येईल ते येईल. आलं का लक्षात. म्हणून रॅशनलायझेशन त्याला म्हणतात परिमेयकरण करणे. लक्ष द्या. पुढचं एक्झाम्पल नंबर 3 सांगा रे मला. हां 4 भागिले 7 प्लस 4 वर्गमुळात 3 हे 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. सराव सन्स किती आहे रे, सराव सन्स 2.4 मधला प्रश्न दुसरा. बरोबर आहे ना, बरोबर आहे का रे. तर लक्ष द्या रे, हे एक्झाम्पल सोडवायचे आपल्याला. उत्तरामध्ये 4 भागिले 7 प्लस 4 वर्गमुळात 3. मग आपल्याला याची अनुबद्ध जोडी लिहावं लागते का रे. काय लिहावं लागते आपल्याला, अनुबद्ध जोडी लिहावं लागते. 7 प्लस 4 वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी कोणती येईल रे, लवकर सांगा. फक्त प्लसच्या ठिकाणी काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. 7 प्लस 4 वर्गमुळात 3 सॉरी इथं प्लस आधी घेतलंय रे आपण. आता काय घेणार मग, लक्ष कुठं आहे तुमचा. मी गेलो तर गेलो. मग मला सांगा रे, पुन्हा हेच लिहायचं आपण. 4 भागिले 7 प्लस 4 वर्गमुळात 3 बरोबर 4 भागिले 7 प्लस 4 वर्गमुळात 3 गुणिले, आता ह्या अनुबद्ध जोडीनं अंशाला आणि छेदाला काय करणार आपण, गुणाकार करणार. म्हणजे 7 मायनस 4 वर्गमुळात 3 भागिले 7 मायनस 4 वर्गमुळात 3. अशा प्रकारे सोडवल्याच्या नंतर वरल्यावरल्याचा गुणाकार, खाल्ल्याचा गुणाकार काल बी बघितलो आपण. बरोबर आहे. म्हणजेच 4 गुणिले 7 मायनस 4 वर्गमुळात 3 आणि ए प्लस बी, ए मायनस बी काय होईल रे मग, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. मग डायरेक्ट लिहितो मी 7चा वर्ग प्लस 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. रिझनमध्ये पण लिहितो आपण, नंतर कन्फ्यूज होऊ नये. जर समजा एक ब्रॅकेट प्लसचा असेल, दुसरा ब्रॅकेट मायनसचा असेल तर त्याचा आन्सर काय तरी ए वर्ग मायनस बीचा. थोडे उत्तर बी सांगत जा बे. मग 4 न्यायला काय करायचं रे, गुणाकार करायचं. 4 7 28 मायनस 4 चौक
16 वर्गमुळात 3 7चा वर्ग. अबे इथं मायनस घ्या की बे. फॉर्म्युला लिहायलो बराबर आणि तर चुका करायलो. झोप जाईल नाही म्हणजे हे घरी झोप जाईल नाही म्हणजे असं लक्ष द्या रे. 4चा वर्ग 16 गुणिले इथं गुणिलेचं साईन असते गुणिले वर्गमुळाचा वर्ग कटलं वर्गमूळ कटलं उरलं किती रे फक्त 3. पुढची स्टेप लक्षात ठेवा. 28 मायनस 16 वर्गमुळात 3 49ला 49 16 त्रिक 48 49 मधून 48 काढले किती उरले रे 1 उरला. किती उरले 1च उरला. त्याच्या पुढचं उत्तर लिहूत आपण लक्ष द्या. बरोबरला बरोबर 28 मायनस 16 वर्गमुळात 3 भागिले 1 लिहायची गरजच नाही रे संपलं हेच. मग शेवटी लिहायचं देअरफॉर आपलं एक्झाम्पल होतं 4/7 मायनस होतं प्लस 4 वर्गमुळात 3 बरोबर 28 मायनस 16 वर्गमुळात 3. ह्याच्या छेदात काय नाही म्हणजे खाली काय असते रे काय असते रे 1 असते. नाही लिहिलं तरी चालतंय. आलं लक्षात. फास्ट लिहून घ्या. खरे 5 नंबरचं एक्झाम्पल सांगा रे लवकर. अगोदर 3चं होतं आता 4चं झालं ना रे. हां 4 नंबरचं काय वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3. या एक्झाम्पलमध्ये आपल्या छेदामध्ये जे काही आहे त्याचं काय करायचे रे रॅशनलायझेशन परिमेयीकरण करायचे बरोबर आहे. त्याच्यामुळं नीट लक्ष द्या. आन्सरमध्ये जे दिलाय भाग तोच लिहूत एकदा आपण. म्हणजे वर्गमुळात काय रे 5 मायनस वर्गमुळात 3 भागिले पुन्हा वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3. आता पुढचा प्रश्न असा आहे की हे जे प्लस आहे किंवा हे छेद आहे त्या छेदाची काय करावं लागते आपल्याला अनुबद्ध जोडी लिहावी लागते. म्हणजेच वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी काय येईल रे प्लस आहे तर फक्त काय येईल मायनस येईल. म्हणजेच वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 संपलं. आहे पुढे लिहा किंवा न लिहा काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न मग म्हणजेच आपल्याला आता एक्झाम्पल अशा पद्धतीने लिहिता येते. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3 हे एक्झाम्पल आहे. याच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे म्हणून आपण याला कशाने गुणलं पाहिजे रे आपण याला कशाने गुणायचं आहे अनुबद्ध जोडीनं. परंतु त्याच्या आधी पुन्हा एकदा मला डबल एक्झाम्पल लिहावं लागते. 5 मायनस वर्गमुळात 3 भागिले 5 प्लस वर्गमुळात 3 गुणिले लिहिणार. आता आपण पुन्हा लिहिणार वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3. पुढची स्टेप वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 दोघालाही सारख्या संख्येने गुणल्यास किंवा भागल्यास काही फरक पडत नाही. मग बरोबरला बरोबर अरे हे वर्गमुळात 5 आता काय राहिले दोघांचा फक्त गुणाकार करणे बरोबर आहे. दोन्ही अंशाचा आणि छेदाचा गुणाकार जे आहे आपण ते फॉर्म्युल्याने करणार आहोत बरोबर आहे. कशाने करणार आहोत रे फॉर्म्युल्याने सूत्रानुसार करणार आहोत. तर नीट लक्ष द्या. इथं समजणं महत्त्वाचं आहे. उगा येण्यासारखं करता येणार नाही. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात आपण एक स्टेप वाढली तर वाढली रे असं लिहतो. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 हा एक ब्रॅकेट घेऊत आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असं लिहतो आपण पुढची वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 वर्गमुळात ही लिहायची गरज नाही की इथं डायरेक्ट मांडू. इथं गेल्या गणितात पण आपण मांडल्या होत्या ए प्लस बी ए मायनस बी असेल तर एचा वर्ग मायनस बीचा वर्ग एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग मायनस
पुन्हा वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. कारणच लिहायची गरज आहे का रे? काय गरज नाही की रे, काय गरज नाही की रे. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए वर्ग मायनस बी वर्ग. पाठ झाले. तर लक्षात ठेवा रे, आपल्याकडं एचा ए मायनस बी कंसाचा वर्ग असते बघा रे, फॉर्म्युला असते का रे. मग याला मी असं लिहू शकतो का रे, ए मायनस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी. का सर आम्हाला कळालं नाही म्हणा, कळालं नाही की रे, कळालं नाही की. बरं एवढं तरी कळते का रे तुम्हाला. 6चा वर्ग काढायचा असेल तर मी 6 गुणिले 6 लिहितो का. मग तसंच मला याचा वर्ग शोधायचा होता, मग हा कंस मी 2दा लिहू शकतो का. अभ्यास लिहू शकतो का, लिहिता येते. मग मला सांगा, हा कंस 2दा आहे म्हणजे एक सारखाच कंस आहे. ए मायनस बी आणि ए मायनस बी आहे, दोन्ही कंस सारखे आहेत. दोघाचा जर गुणाकार केलं तर ह्याच्या सूत्र एवढा येईल की रे, येईल ना. दोन्ही एकच आहेत की सगळेच. म्हणजे त्याचं सूत्र काय येते मग, एचा वर्ग मायनस 2ab मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. हे सूत्र आहे. सारखे जर दोघं जण असतील असे मायनसमध्ये तर त्याचा फॉर्म्युला काय येतो, एचा वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. मग हे ए समजायचं, हे बी समजायचं आणि सेम टू सेम ह्या फॉर्म्युलासारखं लिहायचं. बरोबर आहे. म्हणजे एचा वर्ग, लक्ष द्या रे, एचा वर्ग म्हणजेच कोणाचा रे, वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग मायनस 2 गुणिले का दिलं बे, 2 तरी तर नाहीच म्हणतात, कारण की ॲज अ फॉर्म्युला सूत्रानुसार 2 मध्ये असते गुणिले. एची किंमत कोण असते रे, वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 हा ए पकडला ना आपण. मग वर्गमुळात 5 गुणिले बीची कोण येणार आहे किंमत, वर्गमुळात 3. व्हेरी गुड, आलं लक्षात. वर्गमुळात 3 आणि नंतर प्लस बी कोण आहे रे, मग वर्गमुळात 3 त्याचा वर्ग घ्यायचा. वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. पुढची स्टेप लक्ष द्या रे. आता वर्गमुळाचा वर्ग केला तर कटला, उरला किती रे 5, मायनसला मायनस, वर्गमुळाचा वर्ग केला तर कटला, उरला 3. आता काही नाही, पुढची स्टेप लक्ष द्या. वर्गमुळाचा वर्ग केला तर कटला, उरला किती 5, मायनसला मायनस 2 गुणिले, हे दोघं जण गुणाकारात आहेत ते एकत्र येऊ शकतात की रे, येऊ शकतात ना रे. म्हणजेच डायरेक्ट एकत्र घेतो मी. 5 गुणिले 3 पुन्हा प्लस हे वर्गमुळाचा वर्ग केला, कटलं, उरलं किती रे 3. हे प्लस 5 मध्ये आहे आणि प्लस 3 किती झाले रे, मग दोघे प्लस प्लसमध्ये आहेत. 5 आणि 3 किती झाले रे. बरं त्याच्या आधी आपण एक करू. 5 मधून 3 काढले, किती उरले 2 बे, कुठे बी 8च काय. पुढची स्टेप रे, 5 आणि हे 3 किती झाले रे 8 झाले, बरोबर 8 मायनस 2 गुणिले मायनस 2 वर्गमुळात 5 त्रिक किती रे 15, 5 त्रिक 15 भागिले 2. इथं उत्तर संपलेलं नाही, उत्तर संपलेलं इथपर्यंत जरी केलात तरी मार्क मिळू शकतात आणि थोडंसं अजून पुढं सिम्प्लिफाय केलात तरी लय चांगलं. आलं लक्षात. मला सांगा रे, 8ला 2 भाग जातो की नाही, 8ला 2 भाग जाते, 2 वर्गमुळात 15ला 2 भाग जाते की नाही, जाय ना. मी दाखवतो. 2 गुणिले वर्गमुळात 15 भागिले 2 भाग जाते म्हणतो मी. 2 वर्गमुळात 15 म्हणजेच 2 गुणिले वर्गमुळात 15. तर आम्ही 2 भागायलो, 2 2 कटले. अवे गुणाकारात आहेत ना बे सोबतचे, मग कटते की काय होते, कटते की नाही, कटते. म्हणजेच आपल्याला पुढची स्टेप अशी करता येते, ह्यालाही 2 भाग जाते, ह्यालाही 2 भाग जाते, म्हणजे 2 कॉमन काढता येते. कॉमन काढायला शिकणं लय महत्त्वाचं आहे. लक्षात. ज्या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एकाच सारख्या संख्येनं भाग जात असेल तर ती काय असते, कॉमन असते. बरोबर आहे. त्याच्यामुळं 2 कॉमन काढलं, 2 भागा 2 चोक 8 मायनसला 2 2 भागलं, कटलं उत्तर, उरला काय रे, तर वर्गमुळात 15, वर्गमुळात 15 भागिले 2. हा 2 गुणिले हा कंस आहे, 2 गुणिले कंस आहे. मग हे 2 काय झालं पोरं, बेक बे कटलं.
पुढं उरला काय रे, फक्त आणि फक्त 4 मायनस वर्गमुळात 15. तर काय आलं, 4 मायनस वर्गमुळात 15. मग शेवटी उत्तर लिहायचं आपलं. म्हणून काय होतं रे गणित आपलं, वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3 बरोबर 4 मायनस वर्गमुळात 15. हे अशा प्रकारचं आपलं एक्झाम्पल होतं. छानपैकी घ्या लिहून.